लावण्य इंटरप्राइजेस या संघानं तब्बल सलग 3 मॅचेस या संघानं जिंकल्या. ही मॅच त्यांच्यासाठी देखील इम्पॉर्टंट असेल. संघ मालक आज खुश आहेत कारण संघानं खूप चांगला परफॉर्मन्स ज्या खेळाडूवरती खरं तर बोली लागली होती त्या खेळाडूंनी निराश आज केलेला नाही आहे संघ मालकाला. चांगला खेळ, चला फास्ट घ्या बघा प्लीज, पंच ताकीद द्या आपण देखील खेळाडूंना. 2 मॅचेस पॅन्डिंग आहेत. गोलंदाज पहिल्या षटकात होती निवृत्तीचा या ठिकाणी वापर केला जातोय. गोलंदाज ट्रॅकवरती स्ट्राईक यांचा फलंदाज दशरथ. पंचांच्या डावीकडनं गोलंदाजी, परंतु हा चेंडू थोडासा लेग स्टंपच्या बाहेर पाहायला मिळतोय. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त धाव या ठिकाणी अतिरिक्त धावेमध्ये श्री गणेशा चरण 11 संघाचं पाहायला मिळतोय. मागच्या मॅचमध्ये थोडंसं खाली खरं तर बॉम्बचा असा चेंडू त्यामुळे ही लावून हापेल होती, परंतु तरच पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी त्यामुळे इथून मात्र अपील फेटाळून लावली जाते आहे. ती बॅट आणि बॉल एकदम ब्रश झाला सबील. त्यानंतर मात्र हा झेल होता. स्वर्गीय जित्तू 11 टीमचा संघनायकानं बघा लगेच रिपोर्टिंग करायची आहे. थँक्यू सो मच डीजे. या ठिकाणी संघर्षाचा लोअर फुलटोचा बॉल. पुन्हा एकदा गॅप शोधले त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकासाठी. चेस भरपूर लांब होतं परंतु चेंडू सीमार पार. 4 धाब्यांसाठी हा दुसरा चौकार. थँक्यू डीजे. थँक्यू सो मच डीजे. तुमचा देखील आम्ही तुम्हाला मध्ये थांबवतो कारण वेळ नाही आपल्याकडं. आणि थोडंसं जास्त स्ट्रॉंग तुमच्यासाठी देखील संधी मिळाली असती, परंतु आज वेळ देखील नाही आहे त्यामुळं या ठिकाणी आम्ही तुम्हाला वारंवार थांबवतो. गोलंदाज तयार होतो आहे. गोलंदाजी मार्कवरती शॉर्ट पिच लेनचा बॉल. लाईन लवकरच ओळखली आहे मिड विकेटला. पुन्हा एकदा चेंडू टार्गेट 6 धाब्यांसाठी ठोकलाय. हा हँडसम षटकार. थँक्यू डीजे. षटकार पाहायला मिळतोय. अगदी जसंच तसं उत्तर दिलं जात आहे. लावण्य इंटरप्राइजेस ऋतू 11 या संघाला. यावेळेस खोलवर टप्पा पुढे सरसावले मारलाय, खेचून मारलाय लॉंग ऑफच्या आणि लॉंग ऑनच्या मधोमध. दशरथच्या बॅटमधून अजून एक तडाखा षटकार. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे. कमालीचं बारीक पाहायला मिळते मैदानच्या आतमध्ये. जसंच तसं ठोसा खरं तर जसं तसं उत्तर दिलं जात आहे. या ठिकाणी चरण 11 संघाच्या माध्यमातून टीम लावण्य एंटरप्राइजेस ऋतू 11 संघाच्या गोलंदाजावरती खरं तर आक्रमण चढवलं आहे. दशरथ ची या मॅचमध्ये अप्रतिम बॅटिंग पाहायला मिळते आहे. 2 षटकार 2 चौकार 20 धाबा आल्यात निवृत्तीच्या अगेन्स्ट. अजूनही काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे म्हणजे सुरुवात जबरदस्त पाहायला मिळते आहे. स्वर्गीय जित्तू 11 संघानं मध्ये नाणेफेक कौल जिंकलाय. फटका फसलाय हवेमध्ये क्षेत्ररक्षक आणि इथून सोडलाय झेल. दशरथनं खरं तर
जगदीशना आणि इथून मात्र जीवनदान मिळतंय दशरथला. ज्याच दशरथनं तब्बल 2 षटकार 2 चौकार ठोकले होते आणि ही संधी होती गोलंदाजाकडे. ही विकेट आली असते लावण्या एंटरप्राइजेस ऋतू 11 संघासाठी, पण ती संधी इथून गमावली. जेल सोडलाय आणि त्या जेलची किंमत काय असते हे दारा बिल नक्कीच दर्शवेल. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. एकूण धाबा आहेत धाव फलकावरती त्या 23 धाबा आहेत. सुरुवातीचा ओव्हरमध्ये पहिले 4 चेंडूमध्ये आपण पाहिलं तर 20 धाबा होत्या. शेवटच्या बॉलवरती देखील 2 धाबा, एक वाईट, एकूण 23 धाबा. जशाच तसं उत्तर दिलं जात आहे. चांगली बॅटिंग मैदानच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. दशरथ आणि कवी पांगारे अशी जोडी मैदानच्या आतमध्ये आहे, परंतु या षटकावरती कमबॅक करायचं आहे. गोलंदाजसाठी गोलंदाज सज्ज होतोय जगदीश, ज्यानं स्फोटक खेळी टीमसाठी लावण्या एंटरप्राइजेसचा ऋतू 11 टीमसाठी खेळले होता. तोच खेळाडू, ज्याच खेळाडूने दशरथचा झेल शेवटच्या बॉलवरती सोडलाय, तो खेळाडू खरे तर गोलंदाजीसाठी सज्ज आहे. थोडंसं क्रॅम्प्स मध्ये वाटतोय दशरथ. खरे तर या ठिकाणी गोलंदाज जगदीश पहिला चेंडू फेकलाय, पण थोडासा दुखापती वाटते त्या ठिकाणी. थोडंसं क्रॅम्प्स आले असतील. दिवसभर क्रिकेट खेळलाय, चांगली बॅटिंग त्याची आपण पाहिली आहे, चांगली गोलंदाजी, वर्ल्ड राऊंडर परफॉर्मन्स त्याने आज टीमसाठी चांगलं योगदान. ही थोडीशी दुःखद गोष्ट खरं तर लावण्या एंटरप्राइजेस ऋतू 11 टीमसाठी, कारण त्यांचा पारमुख्याचा जो खेळाडू आहे, पारमुख्याची जी तोप मानली जाते. स्प्रे जर लागत असेल तर माग करायची बघा, स्प्रेची माग करायची जर हवं असेल तर. स्वयंसेवक आयोजक त्या ठिकाणी नक्कीच पोहोचतील. सगळ्या गोष्टीची काळजी घेतली जाते. एखाद्या खेळाडूला दुखापत झाली, क्रॅम्प्स आले, तरी सुद्धा सगळ्या गोष्टी या ठिकाणी आमच्या आयोजकांच्या माध्यमातून उपस्थित ठेवलेल्या आहेत. परंतु सामना कदाचित लवकर चालू व्हावा ही अपेक्षा आपण या ठिकाणी करूया. जास्तच दुखापत असेल तर प्लीज आपण थोडा वेळ विश्रांतीसाठी मैदानच्या बाहेर खेळाडूंना जायचं आहे, याच्याकडे देखील लक्ष केंद्रित करा. पंच आपण जा त्या ठिकाणी आणि विचारपूस करा. जास्त जर दुखापत असेल तर प्लीज थोडा वेळ बाहेर. चला क्षेत्ररक्षकाकडे आपल्याला आपली जागा घ्यायची आहे, एकत्रित येऊ नका. तर सज्ज झालाय गोलंदाजी ट्रॅकवरती. आज दुखापतीला पूर्णपणे मात देत पुन्हा एकदा सज्ज होताना आपण पाहिलाय, कारण हा खेळाडू हार मानणार नाही आहे, ते सगळ्यांनाच ठाऊक आहे. विजलो जरी आज हा माझा अंत नाही, कारण शांत बसायला मी काय संत नाही हे दाखवत असताना जबरदस्त कामगिरी मैदानच्या आतमध्ये आहे. चला प्रेक्षक वर्ग पण स्लोअर गतीचा चेंडू थोडासा हलक्या हाताने या ठिकाणी फेकलाय. क्षेत्ररक्षकाच्या सरळ विकेट किपरच्या हातामध्ये विसावला जातोय आणि इथून मात्र कवी बांगारी स्वतःवरची थोडीशी निराश आहेत. हा चेंडू जातोय डॉट. सुरुवात जबरदस्त केली आहे दशरथ न पहिल्या षटकावरती. कबालीचा चेंडू, कबालीची गोलंदाजी या षटकावरती पाहायला मिळते आहे. नावामध्ये दम आहे आणि नावाची चर्चा देखील प्रत्येक ठिकाणी होती आहे. नाव आहे दशरथ, या टीमचा एक तारणहार, प्रामुख्याची तोप, ज्याच्याकडे ओळखलं जात आहे आणि त्या अनुषंगाने गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. क्रॅम्प्स जरूर आले होते थोडेसे, परंतु त्यावेळेस मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे, जमीन लगेचचा फटका पाहायला मिळतोय. कवी बांगारी थोडंसं प्रेशरमध्ये वाटतोय या मॅचमध्ये. प्रेशरला क्रेडिट खरे तर स्ट्राईक रोटीन करणं गरजेचं आहे, कारण दशरथनं चांगली सुरुवात केली आहे. अगदी त्याच्या बॅटमध्ये जर आपण पाहिलं, अगदी फुटबॉल सारखा चेंडू त्याला दिसतोय आणि सुरुवातीला तर 23 धावा त्यानं बनवल्या होत्या. यावेळेस थोडंसं पुढे सरसावले होते, चेंडू खाली राहतोय. त्यानंतर अजून एक डॉट बॉल. काय गोलंदाजी केली या षटकामध्ये, पूर्णपणे जकडून ठेवलाय. फक्त 5 चेंडूमध्ये एकच धाव खर्च केली आहे.
कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. कमबॅक केलंय असं वाटलं होतं ही मॅच खरं तर रफ आणि टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल, परंतु या षटकानं पुन्हा एकदा लावण्य एंटरप्राइजेस संघाला या मॅच मध्ये येण्याची संधी दिली आहे. परंतु इथून लाईन लवकरच पिक केले, बाहेर निघाले, जागा बनवली आहे आणि इथून मात्र फाईन लेग शॉट डोक्यावरून चेडूला बुडवलाय. 6 धाब्यांसाठी ठोकलाय शेवटच्या बॉलवरती षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू सो मच डीजे. चला बॉल केला असेल तर लगेच दुसरा बॉल घ्यायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. शेवटच्या बॉलवरती षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टोटल रन्स कार्डवरती पाहायला मिळतील. एकूण धाबा 30 धाबा सुरुवातीला आल्या, 23 या ओव्हरमध्ये आल्या त्या 7 धाबा. चांगलं षटक होतं गोलंदाज खरे तर जगदीशचा आणि या शेवटच्या बॉलवरती कुठेतरी तो षटकार पाहायला मिळाला. इधारे अजुरी 18 चेंडू शिल्लक असतील आणि 18 चेंडूंमध्ये इथून 18 बॉल 38 धावा संख्येची गरज. कबी बंगारी स्ट्राईक केला, परंतु इथून पंच बोललेत व्हाईट बॉलचा इशारा त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा दबाव आहे गोलंदाजी करणाऱ्या टीमवरती देखील लावण्य एंटरप्राइजेस ऋतू संघाच्या गोलंदाजावरती. कारण नेट टास्किंग रनेट्सचा जर आपण विचार केला 12.50 ची सरासरी ही प्रत्येक षटकामागे. राकाशी बॉल पडल्यानंतर आतमध्ये आणलाय डायरेक्ट हिट, परंतु इथून मात्र बॅकअप चांगला आहे, त्यामुळे एक्स्ट्रा धाव ज्या मिळायला हव्या होत्या. लेग पॅकचा इशारा येतोय पंच त्या ठिकाणी दर्शवतायत आणि या लेग पॅकच्या धाबेने धावफलक पुढे सरसावतंय 31 वरती. परंतु या खेळाडूला कोण रोखणार. अच्छा, या मॅच मध्ये चांगली कामगिरी केली आहे दशरथ ऑन स्ट्राईक. बॅच टॉबेज लेग स्लिप काढायचा चान्स, थोडा हाफ चान्स होता, परंतु चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. चांगली गोलंदाजी केली जाते दशरथच्या अगेन्स्ट. जर का आपण पाहिलं तर सब चेंडूची लेंथ थोडीशी मागे खेचली जाते. आपण पाहतोय गोलंदाज रमेश तिसऱ्या षटकावरती चांगली गोलंदाजी केली. लाईन लेंथ थोडस बाहेर फेकला होता, या ठिकाणी सफल झाले होते, परंतु पंच दर्शवतायत की व्हाईट बॉल पुन्हा एकदा अतिरिक्त धाव. पण सिंगलने इतका इंटेक्शन होणार नाहीये, प्रभाव पडणार नाहीये, परंतु मोठे फटक्यापासून वंचित ठेवलं जात आहे. मोठे फटके येत नाही आहेत, प्रयत्न जरूर चालू आहेत चरण 11 संघाच्या फलंदाज. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. फाईन लेग शॉट डोक्यावरून जर चेंडू फिरकावून दिलाय 6 धाब्यांसाठी षटकार. थँक्यू सो मच. इट्स षटकार ठोकलाय दशरथ. उल्लेख केला होता खेळाडूचा की आज कोण रोखणार आहे खेळाडूला, परंतु बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते चरण 11 संघाचे. यावेळेस देखील लाजवाब मिड विकेटला क्लिअर करतोय हा फटका. पुन्हा एकदा सलगचा दुसरा मॅक्सिमम हिट षटकार.
थँक्यू सो मच. 11 चेंडूमध्ये तब्बल 40 वरती खेळतोय हा फलंदाज. काय बॅटिंग. तर बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार डाल्यांनी त्याचं स्वागत करूया. पण तो अर्धशतक कंप्लीट होईल का हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला असेल. या मॅचमध्ये या प्रीमियर लीगमध्ये एक अर्धशतक आपण जरूर पाहिलंय, परंतु दुसरा अर्धशतक पाहायला मिळेल का हा प्रश्न प्रेक्षकांना देखील, प्रेक्षक वर्गांना देखील पडला असेल. इट इज बाईट बॉल. पुन्हा एकदा प्रेशर क्रेडिट केला जातोय लावण्या एंटरप्राइजेस रित 11 संघांच्या गोलंदाजावरती. यावेळेस देखील लवकरच ओळखलंय, समोरच्या दिशेने गती कमी केली होती, परंतु त्यालाही पाठवलंय मिड विकेटच्या डोक्यावरून. पुन्हा एकदा षटकार हॅट्रिक पूर्ण करतोय फलंदाज दशरथ. थँक्यू डिझी. 46 वरती हा खेळाडू पोहोचलाय. फक्त 4 धाब्यांची गरज आहे अर्धशतकासाठी. हॅलो. आणि अरुण आबाठे यांच्या माध्यमातून दशरथ केवारीसाठी 1000 रुपयाचे कॅश प्राइज आलेला आहे या ठिकाणी. हा फटका थोडंसं खराब चेंडू होता या ठिकाणी, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि इथून मात्र स्ट्राईक स्वतः जवळ ठेवत असताना शेवटच्या बॉलवरती आले सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं एकूण धाबा आहेत धाव फलकावरती. 53 धाबा येणारे आता. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 15 धावसंख्येची. चला थँक्यू सो मच. वैयक्तिक 47 वरती खेळतोय हा खेळाडू दशरथ केबारे. अगदी नावाची चर्चा डिफिनेटली होईल मित्रांनो. आणि त्याच्यासाठी खरं तर रोख रक्कम जे हॅट्रिक पूर्ण केली होती षटकार हॅट्रिक त्याच्यासाठी 1000 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी जमा झालेला आहे. मॅच संपल्यानंतर घेऊन जायचं आहे बघा त्या खेळाडूला आपली विनंती असेल. पण तो अर्धशतकासाठी ज्या प्रेक्षकांच्या नजरा ज्या लागल्यात त्या प्रेक्षकांच्या नजरा पूर्ण होतील का, अर्धशतक कंप्लीट होईल का. 12 चेंडू 15 धावसंख्येची गरज आहे. स्ट्राईक केनला दशरथ ऑन साईडला ड्राईव्ह करायचा होता. आउट स्टॉप द बॉडी या ठिकाणी पंच वल्लेत अनंत गाबंड सर इशारा करतायत त्या ठिकाणी. वाईट बॉल अतिरिक्त धावपेट थोडीशी धावसंख्या करीत पुढे सरसावली जाईल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉसचा बॉल घुटना टेकला होता, परंतु चेंडूची लाईन अगदी पुढे होती, समोर होती, त्यामुळे इथून पुन्हा एकदा डॉट बॉलची सांगता केली जाईल. 47 धावसंख्येवरती खेळतोय. सगळ्यांच्या नजरा, सगळ्या प्रेक्षकांच्या नजरा या खेळाडूकडे लागलेल्या आहेत. अर्धशतक कंप्लीट होईल का हा प्रश्न मात्र सगळ्यांनाच पडलेला आहे. टकआउट मध्ये देखील ती चर्चा चालू आहे. यावेळेस ताकदीचा वापर मिड विकेटला 2 क्षेत्ररक्षक पाहत राहिलेत आणि इथून अर्धशतक कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे दशरथ केवारीसाठी. आणि बॅट देखील वरती करायचे सगळ्या प्रेक्षकांना. आपण खरं तर मानवंदन याचे या ठिकाणी जबरदस्त खेळ या सह्याद्री प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूचा पाहायला मिळतोय. हेलो, क्या बात है, कमाल सी फटकेबाजी
2 मॅच मध्ये शांत होता, लवकर बाद झाला होता, परंतु यावेळेस संघाला गरज होते आणि तिथं अगदी तुटून पडलाय फलंदाज दशरथ केवारीनं. ठोकलाय अजून एक षटकार आणि या 50 ज्या ठिकाणी कंप्लीट झाले त्यासाठी सन्माननीय सुरेश दादा केवारी यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 1000 रुपयाचे कॅश प्राइज या खेळाडूसाठी आलेला आहे. तसंच खरे तर एक झेल देखील ड्राफ्ट झाला होता दशरथचा आणि त्यानंतर मात्र केलेली ही फलंदाजी. यावेळेस क्लिंग बोल्ट सिग्नेचर डिस्पॅच मोठी सफलता, परंतु असं वाटत नाही की वेळ निघून गेली आहे. त्याचं जे कामासाठी त्याला पाठवलं होतं मैदानाच्या आतमध्ये ते काम पूर्ण होत केलंय. मात्र इथून मात्र फलंदाज दशरथ केवारी बाद होतोय.